नमस्कार मित्रांनो, आज आलोय वडगाव मधल्या एका सुप्रसिद्ध वर्कशॉप म्हणजे आपले मित्र पवनदादा ढोरे यांच्या वर्कशॉपवर. तर आज आपण बघूया की ते मूर्त्यांना कसं व्यवस्थित पद्धतीने सजवतात व आपण त्यांच्याशी थोडी माहिती घेऊ. चला. तर नमस्कार मित्रांनो, आज आलोय आपण आपल्या मित्राच्या शॉपीवरती. तर दादा आपलं नाव? माझं नाव पवन ढोरे, वडगावातलाच राहणार आहे. आपलं श्री गणेश आर्ट्स या नावाने आपण गणपतीचा कारखाना चालू केलेला आहे यावर्षी प्रथमच वडगावमध्ये. सुरुवातीला आपण 1.5-2 महिन्यामध्ये जवळपास आणलेले आहे. आपल्याला आपण केवळचेच आहे नामांकित कारखान्यात काम केलेलं आहे, आपण आणलेले. तर दादा तुला ह्या गोष्टींमध्ये आवड वगैरे कशी निर्माण झाली? मला पहिल्यापासून चित्रकला ड्रॉइंगची आवड आहे पहिल्यापासून. शाळेत पण असताना मी कंटिन्यू ड्रॉइंग वगैरे करायचं, मग त्याच्यातून आपली एक आवड निर्माण झाली. मग 8 वर्षापूर्वी ठरवलं की आपण हे करायचं म्हणून. ही पण त्या धंदा करायच्या उद्देशाने नव्हती घेतला, एक आवड म्हणून आपण केलं होतं. आणि त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद भेटला. त्याच्या ह्याच्यामुळे मग आपण चालू करून टाकलेलं पूर्ण कारखान्याचंच नियोजन केलं. तुला ही कल्पना कशी काय सुचली की आपण कल्पना नव्हती अशी, म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं की ठरवलं नव्हतं आपण हे करायचं म्हणून. पण त्यात आवड निर्माण झाली. आपण आपल्या गावामध्ये असताना त्यांच्या दुकानावरती बघायचं बाहेर त्यात आवड निर्माण झाली, मग आपण ते चालू केलं. तर आपण आता त्यांचे सहकारी मित्राशी बोलूया. तर दादा आपलं नाव वगैरे सांगा. नमस्कार, मी जीवन पवनदादा ढोरे यांचा सहकारी मित्र. यांनी एवढं छान मूर्त्यांचं इथं गॉडाऊन टाकलंय ते मी बघायला यायचं आधी. मूर्ती खूप केली जाते. त्यानंतर इथं रोज बसून श्रींची सेवा करायची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे रोज इथं येऊन मी पण खूप वर्क शिकलेलो आहे. मी मूर्तीचं पॅकिंग करतो, थोडंसं डिटेलिंग वर्क करतो आणि बरंच काही इथं काय सहकार्य लागेल तेवढं पवनदादांना मदत करतो. तर मित्रांनो आपण बघू शकतो की दादांनी ही मूर्ती किती सुंदर प्रकारे अशी बनवली आणि किंवा तिला व्यवस्थित अशी पॅकिंग फिनिशिंग देऊन किती सुंदर पद्धतीत ते केलेली आहे. त्याला साधारण आपल्याकडं असं किती फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या म्हणजे आता रेडीच? सगळ्या जवळपास 70% मूर्त्या रेडी रेडी. तर कोणते कोणते प्रकार आहेत मूर्त्यांमध्ये आपल्याकडे? मूर्त्यांमध्ये आपल्याकडे जवळपास 350 व्हरायटी आहेत. त्यातल्या नामांकित आपल्याकडे जास्त दगडूशेठ, लालबाग, शिवरेकर असेल, मैसूर असेल, जे जास्त चालतात आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण ते जास्त ठेवले. आपल्याकडे शाडू मातीच्या पण मूर्त्या आहेत आपल्याकडे अवेलेबल. त्याचे काय रेंज वगैरे? शाडू मातीला आहे ना, शाडू माती खूप महाग जाते. 1 फुटाची मूर्ती आपल्याला जवळपास तुम्हाला सांगतो 1000-1200 रुपयापर्यंत. तीच पीओपीची मूर्ती तीच असेल तर ती मूर्ती आपल्याला 350-400 रुपयापर्यंत भेटून. ती मूर्ती स्वस्त काय म्हणजे माती ही आपण हाताने असेंबल केलेली असते. हे पीओपी डायरेक्ट मोल्ड 700-700 डॉलर निघते, त्यामुळे ती मूर्ती महाग जाते. त्यात पण आपण लवकरच 2-1 दिवसामध्ये चालू वगैरे सगळं आपण फेट्याचे पण वेगवेगळे प्रकार केले. फेट्याचे पण वेगवेगळे प्रकार. फेट्याला आपण 500 रुपये घेतो, नंतर 500 रुपये घेतो. तर दादा आपल्याकडं मूर्त्यांची प्राईस कशी चालू होते? मूर्त्यांची प्राईस आपल्याकडं आता 0 नंबरपासून आहे. 0 नंबर जाते आपल्याला 150 रुपयाला होलसेल. 150 1 फुटा जाते 450 रुपये. 1.5 फुट जाते आपल्याला 800 रुपये आणि 2 फुट जाते 1200 ते 1500 रुपये. म्हणजे त्या मूर्तीवरती डिपेंड आहे की कशी मूर्ती आहे, कोणत्या तुमची मूर्ती आहे.
आपण आता होलसेल पण केलंय आणि रिटेलर पण केलंय. आपल्याला गाव गिराईक भरपूर आहे, त्यामुळे आपण गाव गिराईकांना पण ठेवणार आहे आणि होलसेलला आपण आता जवळपास 3 ठिकाणी आपलं शॉप टाकण्यात कुठं कुठे आहे आपलं shop? एक रावेश ठिकाणी टाकण्यात आहे, एक तळेगावमध्ये आणि एक CRPF कॅम्पमध्ये असे 3 ठिकाणी आपले शॉप राहणार. जर तुम्हाला ह्यांच्या मूर्त्या वगैरे पाहिजे नसतील तर आपण ह्यांची लिंक, मोबाईल नंबर व ॲड्रेस हा DM डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की यांना संपर्क साधा. तर दादा हे तू काय उद्देशाने चालू केलं की आपण ह्या मूर्त्या इकडं आणून खरं तर आमचा उद्देश म्हणजे आपल्या इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना पुण्यात सिटी भागात किंवा पेनला जाऊन मूर्त्या आणता येत नाही, किंवा इथला डबल रेट किंवा त्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप असतं स्टॉल लावतात त्यांना. तरी आपण ह्याच मूर्त्या तिकडनं कमी रेटमध्ये आणून जिथून सुद्धा आपल्या लोकांना होलसेल रेटमध्ये आणणार आहे. तरी आपण खूप मूर्त्या आणलेल्या आहेत, त्याही बल्क क्वांटिटी आणि बल्क क्वालिटीमध्ये. त्यामुळे सगळ्या मूर्त्या आपल्याकडे होलसेल रेटमध्ये मिळतात. तर आपण बघू शकतो की किती अशा सुंदर सुंदर प्रकारे दादानी मूर्त्या सजवलेल्या आहेत किंवा फिनिशिंग वगैरे किती व्यवस्थित केलेली आहे. गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठी अन त्या माळ फुलांना, आस तुझी रे गजानना. हो रंग भरोनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू, या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. आकार दिला या सृष्टीला न पालन करता तूच तू, त्रैलोक्य अपुरा तुझ विण राहे विश्वाचा आधार तू. तुझ विणा आधार नाता, सर्वस्वाचा देह तू, शिवगौरीचा पुत्र विनायक त्राता मुचा देव तू. ताला सुरात दंगमी, स्मरणात तुझ्या तल्लीन मी, आलो मी आता शरण तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. गणराया वंदितो तुला,
नाम तुझे घेतो मुखाने, मोरया मोरया तुझी सहारा आधार. तर आपण बघू शकतो की दादांनी बाल गणेशाची मूर्ती किती सुंदर पद्धतीने अशी बनवलेली आहे आणि अशाच व नवनवीन मूर्ती दादाच्या वर्कशॉपवरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही वर्कशॉपला नक्की एकदा व्हिजिट करा. मित्रांनो आपण बघू शकतो की आपल्याकडे म्हणजे आपल्या दादाकडे सर्व साईजच्या अशा मूर्त्या अवेलेबल आहेत, म्हणजे 0 पासनं ते मोठ्या मूर्त्यांपर्यंत आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर प्रकारे मूर्त्या आहेत. मित्रांनो बघू शकतो आपण की दादाच्या अजून मूर्त्या आलेल्या आहेत. बघू शकतो की दादाकडे नवीन स्टॉक आलेला आहे. गाईस, तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दादाच्या शॉपीला नक्की व्हिजिट करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.